सार्थ श्री दासबोध दशक दुसरा समास पाचवा. रजोगुण लक्षण. श्रीराम मुळी देह त्रिगुणाचा सत्व रजतमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. त्यातही शुद्ध आणि सबळ, तेही बोलिजेत सकळ. शुद्धतेची जे निर्मळ, सबळ बाधक जाणावे. शुद्ध सबळाचे लक्षण, सावध परिसा विचक्षण. शुद्ध तो परमार्थी जाण, सबळ तो संसारिक. तया संसारिकांची स्थिती, देही त्रिगुण वर्तती. एक येता दोन्ही जाती निघोनिया. रज तम आणि सत्व, येणेची चाले जीवित्व. रजोगुणाचे कर्तृत्व दाखवू आता. रजोगुण येता शरीरी, वर्तणूक कैसी करी. सावध होऊनी चतुरी परिसावे. माझे घर माझा संसार, देव कैचा आणला थोर. ऐसा करीतो निर्धार, तो रजोगुण. माता पिता आणि कांता, पुत्र सुनाणी दुहिता, इतुग्यांची वाहे चिंता, तो रजोगुण. बरे खावे बरे जेवावे, बरे ल्यावे बरे नेसावे. दुसऱ्याचे अभिलाषावे, तो रजोगुण. कैचा धर्म कैचे दान, कैचा जप कैचे ध्यान. विचारिना पाप पुण्य, तो रजोगुण. नेणे तीर्थ नेणे व्रत, नेणे अतित अभ्यागत. नाचारी मनोगत, तो रजोगुण. धन धान्याचे संचित, मन होये द्रव्यासक्त. अत्यंत कृपण जीवित्व, तो रजोगुण. मी तरुण मी सुंदर, मी बलाढ्य मी चतुर. मी सकळामध्ये थोर, म्हणे तो रजोगुण. माझा देश माझा गाव, माझा वाडा माझा ठाव. ऐसी मनी धरी हाव, तो रजोगुण. दुसऱ्यांचे सर्व जावे, माझेचे बरे असावे. ऐसे आठवे सोहावे, तो रजोगुण. कपट आणि मत्सर उठे देही तिरस्कार, अथवा कामाचा विकार, तो रजोगुण. बाळकावरी ममता, प्रीतीने आवडे कांता. लोभ वाटे समजता, तो रजोगुण. जीव लगाची खंती, जेणे काळे वाटे चित्ती. तेणे काळे शीघ्र गती, रजोगुणाला. संसाराचे बहुत कष्ट, कैसा होईल शेवट. मनास आठवे संकट, तो रजोगुण. का मागे जे जे भोगिले, ते ते बनी आठवले. दुःख अत्यंत वाटले, तो रजोगुण. वैभव देखो निदृष्टी, आवडी उपजली पोटी. आशा गुणे हिंपुटी, करीतो रजोगुण. जे जे दृष्टी पडिले, ते ते मने मागितले. लभ्य नसता दुःख झाले, तो रजोगुण. विनोदार्थी भरे मन, शृंगारिक करी गायन. राग रंग तानमान, तो रजोगुण. टवाळी ढवाळी निंदा, सांगणे घडे विवादा. हास्य विनोद करी सर्वदा, तो रजोगुण. आळस उठे प्रबळ, कर्मणुकेचा नाना खेळ. का उपभोगाचे गोंधळ, तो रजोगुण. कलावंत बहुरूपी, नटावलोकी साक्षेपी. नाना खेळी दान अर्पी, तो रजोगुण. उन्मत्त द्रव्यापरी अतिप्रीती, ग्रामज्याठवे चित्ती. आवडे निचाची संगती, तो रजोगुण. तस्कर विद्या जीवी उठे, परन्यून बोलावे वाटे. नित्य नेमास मनविटे, तो रजोगुण. देव कारणीला जाळू, उदरा लागी कष्टाळू. प्रपंची जो स्नेहाळू, तो रजोगुण. गोड ग्रासी आळकेपण, अत्यादरे पिंड पोषण. रजोगुणे उपोषण, केले न वचे. शृंगारिकते आवडे, भक्ती वैराग्य नावडे. कळा लाघवी पवाडे, तो रजोगुण. नेणोनिया परमात्मा, सकळ पदार्थी प्रेमा. बलात्कार घाली जन्मा, तो रजोगुण. असो ऐसा रजोगुण, लोभे दावी जन्म मरण. प्रपंची तो सबळ जाण, दारुण दुःख भोगवी. आता रजोगुण हा सुटेना, संसारिक हे तुटेना. प्रपंची गुंतली वासना, यास उपाय कोण. उपाय एक भगवत भक्ती, जरी ठाके ना विरक्ती.
तरी यथानुशक्ती भजन करावे. काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने ईश्वरी अर्पुनिया मने सार्थक करावे. यथानुशक्ती दान पुण्य परी भगवंती अनन्य सुखदुःखे परिचिंतन देवाचेची करावे. आदि अंती एक देव मध्येची लाविली माव म्हणून या पूर्ण भाव भगवंती असावा. ऐसा सबळ रजो गुण संक्षेप केले कथन आता शुद्ध तो तू जाण परमार्थिक. तयाचे ओळखीचे चिन्ह सत्वगुणी असे जाण तो रजोगुण परिपूर्ण भजन मूळ. ऐसा रजोगुण बोलिला श्रोती मने अनुमानिला आता पुढे परीसिला पाहिजे तमोगुण. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे रजोगुण लक्षण नाम समास 5वा. श्रीराम श्रीराम.